आज होता गणपती बाप्पाचा बर्थडे, तर म्हटलं गणपती बाप्पाला ना छान छान गोड गोड अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तर जायलाच पाहिजे. तर इथे आलो होतो आम्ही मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि वाढदिवसाच्या छान छान अशा शुभेच्छा द्यायला. तर शुभेच्छा देऊन घेतल्या, त्याच्यानंतर थोडं दर्शन घेतलं आणि म्हटलं बाबा आयुष्यातली सगळी विघ्न एकदाची दूर कर. त्यानंतर ना आज गणपती बाप्पामुळे उन्हाळा लागायच्या आधीच आणि आंब्याचा सीझन सुरू व्हायच्या आधीच आम्हाला आमरस खायला भेटला बरं का, कारण इथे होता आज महाप्रसाद. तर हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. इथे सकाळ सकाळ ना आमची मस्ती अशी सुरू झाली होती आणि आज एवढं बहीण भावाचं प्रेम उतू चाललं होतं की काय विचारायची सोय नाही. नाश्ता वगैरे सगळे एका ताटातच होतं, खेळणं पण इतकं गोडी गुलाबीने होतं की आज नजर काढावीशी वाटत होती. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, घरातली कामं करून घेतली आणि आज स्वयंपाकामध्ये बनवलं होतं डाळीमध्ये शेवग्याची शेंग तिखट टाकून मस्त असं काही नवीन ट्राय होता, पण एकदम छान असं लागलं. तर मस्त असं सगळ्या रेसिपी शूट केलेल्या आहेत आणि मोठे ब्लॉग पण यायला आपल्या चॅनलवरती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ते पण ब्लॉग मिस नका करू, जेवढं होईल तेवढं कनेक्ट राहा. त्यानंतर गावाकडून आणलेली ही 2 छोटी छोटी पाहुणे आहेत ना आपले, त्यांना बघितलं, म्हटलं त्यांना हवामान सूट झालं की नाही इकडचं ते बघून घेऊया. तर मस्त असे ते पण ना एकदम टवटवीत होते आणि दिवसभर काय नंतर जेवण झालं, झोपा काढलं, तर म्हटलं चला संध्याकाळी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करून येऊया. तर तिथे भरपूर मोठा महाप्रसाद होता, तर म्हटलं चला आता आलोय तर महाप्रसाद घेऊन जायलाच पाहिजे. तर भल्या मोठ्या गर्दीमधून 2 तास वेटिंगला थांबून नंतर मस्त असं छान छान प्रसाद घेतला आणि मस्त असं जेवण केलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू अशाच एका छान छान मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड राहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सब शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.